बुलढाणा जिल्ह्यामध्ये असलेली बेरोजगारी, कायद्याबद्दल असलेलं तोकडं ज्ञान, गुन्ह्यांबद्दल विशेष करून सायबर गुन्ह्याबद्दल नसलेली माहिती, विद्यार्थी, महिला आणि सुशिक्षित बेरोजगार, त्याचबरोबर छोटे मोठे व्यावसायिक आंतरराज्यीय काळा पैसा पांढरा करून घेण्याच्या सगळ्या गोरखधंद्यामध्ये अडकण्याचे प्रकार मलकापूर, बुलढाणा, सोनाळा, मोताळा, चिखली या अशा काही मोठ्या शहरांमध्ये या सर्व आंतरराज्यीय टोळ्या या सक्रिय झालेल्या आहेत. या सर्व गोष्टीचं जे काही लोन हे मेहकर सारख्या छोट्या तालुक्यामध्ये, त्याचबरोबर मेहकर तालुक्यातील लोणीगवळी, डोणगाव, दुर्गपुरी, त्याचबरोबर दाणेफळ, कळमेश्वर अशा छोट्या छोट्या गावांपर्यंत या आंतरराज्यीय सायबर टोळ्यांचं जे काही साम्राज्य आहे, या सायबर टोळ्यांच्या विळख्यामध्ये हे छोटे छोटे गावातील सुशिक्षित बेरोजगार अटकत आहेत. आणि मागील एका वर्षापासून एकूणच संपूर्ण बुलढाणा जिल्हा हा या सायबर टोळ्यांनी त्या ठिकाणी टार्गेट केलाय. गेल्या अनेक महिन्यापासून अशा सायबर टोळ्यांच्या विळख्यामध्ये अडकलेले अनेक सुशिक्षित बेरोजगार यांच्या विरुद्ध तक्रारीचं पेव फुटलंय. जवळपास 1000 ते 1500 सुशिक्षित बेरोजगार छोट्या मोठ्या कमिशनला बळी पडलेले, आमिषाला बळी पडलेले काही युवक यांच्यावर आता कायदेशीर कारवाया, तक्रारी आणि अटकेचं सत्र त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. या सर्व गोष्टीचं जे काही लोन आहे ते माझ्या लोणीगवळी गावापर्यंत पोहोचल्यामुळे मी हा व्हिडिओ त्या ठिकाणी करतोय. मागील अनेक महिन्यापासून या आंतरराज्यीय सायबर टोळ्या यांनी आपला परिसर हा टार्गेट केलाय. या गोष्टीवर माझं बऱ्याच दिवसापासून लक्ष होतं, परंतु आता ही गोष्ट अतिशय दुर्गम अशा दुर्गपुरीसारख्या, डोणगावसारख्या, लोणीगवळीसारख्या, कळमेश्वरसारख्या छोट्या छोट्या शहरापर्यंत त्या ठिकाणी येऊन पोहोचलंय. आणि या छोट्या गावांमधून अटकेचं सत्र त्या ठिकाणी चालू झालं. नव्हे तर मागील 3-4 दिवसामध्ये राजस्थान, गुजरात आणि दिल्लीवरनं सायबर पोलीस स्टेशनचे जे काही पोलीस अधिकारी आहेत ते आपल्या परिसरामध्ये या अशा अडकलेल्या या गोरखधंद्यामध्ये लिप्त असलेल्या लोकांना ट्रान्झिट रिमांडवर आपापल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी घेऊन जात आहेत. अशा अटकी ज्यावेळेला होतात त्यावेळेला परिसरामध्ये या कुटुंबियांमध्ये एक प्रकारचा भ्रम निर्माण होतो की ज्यांना अटक झाली आंतरराज्यीय सायबर पोलीस स्टेशन आणि त्या पोलीस कर्मचाऱ्यांकडनं, ज्यावेळेला अशा अटकी होतात त्यावेळेला अख्खाच्या अख्खा हा जो स्कॅम आहे, हे जे कांड आहे, हे याच लोकांनी केलं. अशा प्रकारचा भ्रम हा परिसरामध्ये, समाजामध्ये आणि स्वतःच्या कुटुंबियामध्ये त्या ठिकाणी पसरला जातो, नव्हे तर तो होतो. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यांच्यावर अटकेची कारवाई होते किंवा ज्यांच्यावर आता अटकेचं जे काही टांगी तलवार आहे, अशा लोकांनी हा स्कॅम प्रत्यक्ष केलेला नाही. या सर्व साखळीमध्ये जे अटक झालेले लोक आहेत हे शेवटच्या पायद्यांवर त्या ठिकाणी आहेत. यांच्या वर असलेले जे काही एजंट आणि या एजंटना ऑपरेट करणाऱ्या ह्या ज्या सायबर टोळ्या आहेत, यांच्या गुन्ह्यांमध्ये अडकून हे सर्व सुशिक्षित बेरोजगार त्या ठिकाणी अनन्यसाधारण अशा संकटांना, अडचणींना सामोरे जात आहेत. ही आज आपल्या बुलढाणा जिल्ह्यामधली या लोकांची ही वस्तुस्थिती आहे. हा एकूणच गुन्हा नेमका घडतो कसा आणि या गोष्टीला आपल्या परिसरातील लोक बळी पडतात कसे, हे सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी या ठिकाणी करतोय. आंतरराज्यीय अनेक अनैतिक, अनेक अवैध धंद्यातनं कमावलेला काळा पैसा, ब्लॅक मनी हा व्हाईट करून घेण्याचा हा जो धंदा आहे, या धंद्यामध्ये अनेक स्तरावरनं जे काम चालतंय, डिजिटल अरेस्ट, अपहरण, घोटाळे, आर्थिक गैरव्यवहार या सगळ्या गोष्टीतनं कमावलेला काळा पैसा हा पांढरा करून घेण्यासाठी 3 स्तरावर हा जो धंदा आहे तो ऑपरेट केला जातो. प्रत्येक स्तरावर काम करणाऱ्या ज्या काही व्यक्ती आहेत त्या आपापली जबाबदारी ही चोख त्या ठिकाणी वापरतात. या सर्व प्रकारामध्ये म्यूल अकाउंट नावाची एक कन्सेप्ट, जसं आपल्याकडे सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंट या 2 गोष्टी तुम्हाला माहीत आहेत, परंतु म्यूल अकाउंट हा एक नवीन प्रकार, हा एक नवीन कन्सेप्ट, ही नवीन संकल्पना त्या ठिकाणी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये न्यूजपेपरच्या माध्यमातून, पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्व लोकांना त्या ठिकाणी माहीत होते. म्यूल अकाउंट याचा साधा, सरळ आणि सोपा अर्थ जर काढला तर अकाउंट एकाच आणि त्या अकाउंटला ऑपरेट करणारे लोक इतर. या सर्व धंद्यामध्ये ज्यांच्याकडे अशा पद्धतीचा काळा पैसा आहे त्यांच्या स्वतःच्या अकाउंटमधनं हा पैसा त्या ठिकाणी विड्रॉल होऊ शकत नाही, कारण त्यांच्या अकाउंटवर इन्कम टॅक्स, ईडी, CBI आणि अनेक आर्थिक यंत्रणा ज्या आहेत, केंद्रीय आणि राज्य, यांचं लक्ष असते. एका विशिष्ट अमाऊंटच्या वर, एका विशिष्ट संख्येच्या वर त्या ठिकाणी देवाणघेवाण, विड्रॉल किंवा डिपॉझिट या गोष्टी त्या ठिकाणी मर्यादित आहेत. त्यांच्यावर
या सगळ्या तपास यंत्रणांचं नियंत्रण आहे. त्याच्यामुळे हा जो काळा पैसा आहे हा पांढरा करून घेण्यासाठी, ब्लॅक मनी व्हाईट करून घेण्यासाठी अनेक एजंट हे हजारो किलोमीटर दूर असलेले जे जिल्हे येतं, जे तालुके येतं, त्या तालुक्यांमध्ये सक्रिय झाले आहेत. मागील 1 ते 1.5 वर्षापूर्वीपासून गुजरात, पंजाब, कर्नाटक, राजस्थान आणि स्वतः दिल्ली इथल्या सायबर टोळ्या ज्या आहेत यांनी आपला बुलढाणा जिल्हा त्या ठिकाणी टार्गेट केलेला आहे. पार मलकापूर पासून तर मेहकरपर्यंत आणि शेगाव पासून तर सिंदखेड राजा लोणारपर्यंत या सगळ्या टोळ्या आणि यांचे जे काही हस्तक येतं ते त्या ठिकाणी सक्रिय झाले आहेत. यांचा जो धंदा आहे हा 3 स्तरावर त्या ठिकाणी चालतो. जो मोठा ट्रान्झॅक्टर आहे तो एका हस्तकाच्या अकाउंटमध्ये एक मोठी अमाऊंट, मग ती 50 लाख, 100 लाख म्हणजे 1 करोड त्याच्याही वर अमाऊंट ही स्वतःच्या अकाउंटला घेतो. आणि हा जो हस्तक आहे तो आपल्या परिसरातील इतर काही सुशिक्षित बेरोजगार जे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत किंवा आमिषाला बळी पडू शकतात अशा लोकांना त्यांचं स्वतःचं अकाउंट हे काही दिवसासाठी वापरण्यासाठी त्या ठिकाणी प्रवृत्त करतात. मूळ अकाउंट ही जी कन्सेप्ट आहे की अकाउंट एका विशिष्ट व्यक्तीचं आणि त्या अकाउंटला ऑपरेट दुसराच कोणीतरी करतो. म्हणजे त्याच्या अकाउंटमध्ये पेमेंट डिपॉझिट करणे आणि त्या अकाउंटमधनं पेमेंट विड्रॉल करणे, हा जो सगळा काही व्यवहार आहे हा व्यवहार ज्याचा अकाउंट नंबर आहे, ज्याचा अकाउंट आहे तो न करता दुसराच कोणीतरी करतो. या अशा प्रकारच्या अकाउंटला म्यूल अकाउंट म्हटले जाते. असे अकाउंट आपल्या परिसरामध्ये अनेक लोकांनी, अनेक सुशिक्षित बेरोजगारांनी, अनेक आर्थिक अडचणीत असलेल्या लोकांनी, छोट्या मोठ्या व्यावसायिक लोकांनी इतर लोकांना ऑपरेट करण्यासाठी दिले आहेत. याच्या बदल्यामध्ये एका विशिष्ट अमाऊंटच्या बदल्यामध्ये कमिशन, जसं 5 लाखाच्या ट्रान्झॅक्शनमध्ये 5 लाखाच्या विड्रॉलवर 10,000 रुपये कमिशन, 10 लाखाच्या विड्रॉलवर त्या ठिकाणी 20,000 रुपये कमिशन, अतिशय कमी प्रमाणात कमिशन देऊन मोठ्या प्रमाणात ट्रान्झॅक्शन करून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अकाउंटमधनं विड्रॉल करून अशा प्रकारच्या गुन्ह्यांना त्या ठिकाणी अंजाम दिला जातो. आणि छोट्या छोट्या कमिशनच्या आमिषाला बळी पडून मोठ्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये हे सर्व सुशिक्षित बेरोजगार हे त्या ठिकाणी अडकत आहेत. ही सध्याची आपल्या बुलढाणा जिल्ह्यातली परिस्थिती आहे. अनेकांनी त्या ठिकाणी अशा प्रकारचं ट्रान्झॅक्शन झाल्याच्या तक्रारी आपापल्या राज्यामध्ये केल्या आणि तिथल्या सायबर पोलिसांनी या सर्व धंद्याची व्याप्ती तपासता 1,000 किलोमीटर शासनाच्या पैशाने, पोलिसाच्या खर्चावर अशा आरोपींचा शोध घेऊन अशा आरोपींना अटक करण्याचं सत्र सध्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी चालू आहे. आपल्या मेहकर तालुक्यामधून कमीत कमी 8 लोकांना या मागील 4 दिवसांमध्ये अटक झालेली आहे. अटक झालेल्या लोकांचा दोष हा 100% नसून 10%, 20% यांचा त्या ठिकाणी दोष आहे. परंतु 3 स्तरावर हा जो काही कारभार चालतो, मूळ स्त्रोत जो आहे, ज्यांच्याकडे हा काळा पैसा आहे त्याचा मूळ स्त्रोत हा 3 वेळा त्या ठिकाणी बदलल्यामुळे पोलिसांना सुद्धा मूळ स्त्रोतापर्यंत किंवा मूळ आणि मुख्य गुन्हेगारापर्यंत पोहोचणं हे अतिशय अवघड झालंय. एका व्यक्तीच्या अकाउंटमधनं, मुख्य व्यक्तीच्या अकाउंटमधनं एका हस्तकाच्या अकाउंटमध्ये हा पैसा टाकला जातो. त्यानंतर हा हस्तक आपल्या ओळखीचे, आपल्या परिचयाचे, आपल्या आजूबाजूचे काही लोक कमिशनला बळी पाडून त्या ठिकाणी मूळ अकाउंट म्हणजे वापरण्यासाठी म्हणून घेतलेले अकाउंट, यांच्या अकाउंटमधून हा जो पैसा आहे तो विड्रॉल केला जातो. आधी डिपॉझिट केला जातो. डिपॉझिट केल्यानंतर त्यांच्या संमतीने स्वतः हा विड्रॉल केला जातो आणि त्या विड्रॉलच्या, त्या रकमेच्या, त्या अमाऊंटच्या पटीमध्ये त्यांना कमिशन दिलं जातं. आता सध्या काही अटकी झालेल्या आहेत. काही लोकांना तशा प्रकारच्या नोटीस आलेल्या आहेत आणि काही लोकांच्या डोक्यांवर अटकेची टांगती तलवार आहे. या माझ्या व्हिडिओमधनं प्रामाणिकपणे मी सुशिक्षित बेरोजगार, महिला, छोटे व्यावसायिक आणि खऱ्या अर्थानं आर्थिक अडचणीत अडकलेल्या लोकांना सांगू इच्छितो, अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्याला बळी न पडता, पैशाच्या आमिषाला, कमिशनला बळी न पडता अशा सायबर गुन्ह्यापासून 2 हात 4 हात दूर राहणं याच्यामध्ये समजदारी आहे. अनेक आमिष त्या ठिकाणी दिले जातात. काही बुद्धिवान आणि हुशार लोक या गोष्टीला बळी पडत नाहीत, परंतु कायद्याचं ज्ञान नाही, मार्गदर्शन नाही, 24 तास त्या ठिकाणी मोबाईलवर असणारे आणि या सर्व गोष्टीला अतिशय इझिली घेणारे हे लोक आपसुकच या सर्व सायबर टोळ्यांच्या विळख्यांमध्ये त्या ठिकाणी सापडतात. परंतु सायबर गुन्ह्यामध्ये असलेल्या ज्या काही कलमा आहेत ह्या नॉर्मल गुन्ह्यापेक्षा अतिशय गंभीर आहेत. सायबरमधल्या आर्थिक गैरव्यवहाराचे अनेक जे काही कलम आहेत हे कलम त्या ठिकाणी अजामीन पात्र आहेत, नॉन बेलेबल. या गुन्ह्यांमध्ये अडकल्यानंतर जमानत त्या ठिकाणी होत नाही. अशा प्रकारचे गुन्हे हे, अशा प्रकारच्या कलमा 90% कलमा सायबरमध्ये त्या ठिकाणी आहेत. इतर गुन्ह्यांमध्ये सुलभतेने त्या ठिकाणी जमानत होते, परंतु सायबरच्या गुन्ह्यांमध्ये त्या ठिकाणी जमानत होत नाही. माझा प्रामाणिक प्रयत्न असा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आंतरराज्यीय टोळ्यांनी आपला जिल्हा
मागास जिल्हा, अज्ञानी जिल्हा, अशिक्षित जिल्हा म्हणून त्या ठिकाणी टार्गेट केलं आहे. मागील 1 वर्षापूर्वीपासून अशा प्रकारच्या ज्या काही तक्रारी येतात त्या आपापल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी होत आहेत. मोठे मासे गळाला लावण्यासाठी सायबर पोलिसांनी, आंतरराष्ट्रीय सायबर पोलिसांनी ज्यांच्या अकाउंटमधनं हे पैसे ट्रान्सफर झाले आहेत अशा लोकांना पकडणे, त्यांची धरपकड त्या ठिकाणी सुरू केली आहे. परंतु या कायदेशीर प्रक्रियेमध्ये, या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हे सर्व सुशिक्षित बेरोजगार त्या ठिकाणी भरले जात आहेत. ज्यांनी या सर्व गोष्टीतनं मोठ्या प्रमाणात पैसा कमावला आहे ते आपल्या पैशाचा वापर करून मोठमोठे वकील लावून किंवा त्यांनी जी ट्रिक आजमावलेली आहे, जसं आपण एका जमिनीचं हेड सातत्यानं बदलतो, 2-3 ठिकाणी ज्यावेळेला एक जमीन ट्रान्सफर होते तर आपसुकच त्याचा मूळ स्त्रोत जो आहे तो त्या ठिकाणी लोप पावतो किंवा त्या स्त्रोतापर्यंत आपण सहजासहजी पोहोचू शकत नाही. तशाच प्रकारचा हा बिझनेस, हा धंदा आहे, गोरखधंदा आहे की काळा पैसा कमवणारा जो मुख्य व्यक्ती आहे तो 3-4 स्तरावर हा पैसा त्या ठिकाणी खेळवतो. म्हणजे पहिल्यांदा हा पैसा डिपॉझिट केला जातो, दुसऱ्या स्तरामध्ये हा पैसा त्या ठिकाणी नियंत्रित केला जातो आणि तिसऱ्या स्तरावर हा पैसा संबंधित लोकांच्या अकाउंटमधनं त्या ठिकाणी विड्रॉल केला जातो आणि या सर्व प्रक्रियेमध्ये हा असलेला काळा पैसा हा पांढरा होतो. या गोष्टीची माहिती बऱ्याचशा लोकांना नाहीये. बऱ्याचशा लोकांना या सगळ्या गोष्टीशी काही देणं घेणं नाहीये. परंतु आपला अकाउंट आणि आपली कृती ही या गोष्टीशी कनेक्ट आहे. आपल्याला जरी या सगळ्या गोष्टीची माहिती नसेल, परंतु आपसुकच आपल्या अकाउंटमध्ये येणारा जो काही अनवॉन्टेड पैसा आहे, या अनवॉन्टेड पैशामुळे किंवा स्वतःहून अशा प्रकारे आमिषाला, कमिशनला बळी पडून आपण आपलं अकाउंट दुसऱ्याला वापरायला किंवा दुसऱ्याला त्या ठिकाणी ऑपरेट करायला देतो. त्यावेळेला असंख्य अशा संकटांना आपण त्या ठिकाणी आमंत्रण देतो. माझी विनंती आहे, बुलढाणा जिल्ह्यामध्ये मलकापूर, खामगाव, चिखली, बुलढाणा, मोताळा, लोणार, मेहकर या सर्व तालुक्यांमधील सुशिक्षित बेरोजगार ऑलरेडी या आधीच या सगळ्या गोरखधंद्याच्या विळख्यात आलेले आहेत. इतर लोकांनी या विळख्यामध्ये येऊ नये, आपल्या अकाउंटमध्ये कोणाचे पैसे त्या ठिकाणी घेऊ नये. आले तर आपसुक ते पैसे त्या ठिकाणी परत करण्याची कार्यवाही करावी आणि या सर्व कायदेशीर प्रक्रियांपासून वाचावं अशी मी सर्वांकडनं अपेक्षा करतो. या सर्व गोष्टीची माहिती जाणकार लोकांकडनं, पोलीस अधिकाऱ्यांकडनं, वकिलांकडनं घेऊन आपण त्या ठिकाणी सावध राहावं. सावध राहण्याचा एक छोटासा इशारा किंवा एक नम्र निवेदन किंवा या सर्व गोष्टीबद्दल मार्गदर्शन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.